ते साहित्य घेतलं आहे। एक गाजर साल काढून, फ्लावर आहे थोडा, मटार आहे, 2 कांदे, 2 बटाटे, 1 शिमला मिरची आणि फरसबी। हे 3 मोठे टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, आलं। धने पावडर, गरम मसाला, मिरची पावडर आणि मीठ। आणि हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला आहे आणि हे पाव। चला तर मग ह्या भाज्या बारीक कापून घेऊया। ही भाजी इतकी 4 माणसांना पुरेल इतकी भाजी आहे ही। या भाज्या धुवून स्वच्छ करून घेतल्या आहेत। त्या एका कुकरमध्ये आपण घालून घेऊया। यामध्ये सगळ्या भाज्या मी मिक्स नाही केल्या आहेत। कांदा आणि शिमला मिरची बाजूला ठेवली आहे, ती पण एकदम बारीक कापून। या भाज्यांमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। 1 आणि अर्धा 1.5 ग्लास मी पाणी घालून घेतलं आहे इथे। कुकरचं झाकण गच्च लावून त्याला 4 शिट्ट्या करून द्यायचे। 4 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूयात। कुकर थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। कढई तापली आहे, आपण तेल घालून घेऊया। त्या तेलामध्येच मी थोडा बटरचा तुकडा पण टाकून घेत आहे। बटर मेल्ट होत असतानाच त्यामध्ये शिमला मिर्च घालून घ्यायची। चांगली परतून घ्यायची। त्यामध्येच हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन होईपर्यंत नाही भाजायचा आहे। पावभाजीला कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच फ्राय करून घ्यायचा आहे, ब्राऊन करून द्यायचं नाही। कांदा मध्यम आचेवर फ्राय करत ठेवून आपण याची पेस्ट बनवून घेऊया। ही बनवलेली पेस्ट पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। या ग्रेव्हीला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। ग्रेव्ही घट्ट होत आली की त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे। धने पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला। मसाले सगळे ग्रेव्हीमध्ये मिक्स होतील असे ढवळून घ्यायचे। मसाले असे परतून झाले की त्याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे। कुकर थंड झाला आहे। या स्मॅशरच्या साहाय्याने आपण भाज्या एकदम बारीक करून घेणार आहोत। सगळ्या भाज्या अगदी एकसारख्या स्मॅश करून घेतल्या आहेत। झाकण उघडून घेऊया। स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घालून घेऊया। सगळं अगदी एकजीव करून घेऊया। सगळं एकत्र परतून झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। परत एकदा परतून घेऊया। पुन्हा हे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे। पुन्हा त्यावर थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे। त्या बटरवरच थोडासा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। पावभाजी इतकी पातळ ठेवायची आहे कारण थंड झाली की ती अजून घट्ट होते। त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया। आपली पावभाजी तयार झाली आहे। पावासाठी आपण इथे गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। पावाला असं मध्यभागी कापून घेऊया।
पॅनमध्ये थोडंसं बटर घालून घेऊया. बटर मेल्ट होत असतानाच त्याच्यावर गरम मसाला थोडा घालून घेऊया आणि हे पाव पण त्याच्यावर शेकूया. पावभाजी प्लेटमध्ये काढून घेऊया.